तयार झालं आहे आपला इव्हिनिंग स्नॅक्स 1 बाईट पोटॅटो. सोबत आहे शेजवान चटणी. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज संध्याकाळचा टाईमपास म्हणून मी बनवणार आहे 1 बाईट फ्रेंच फ्राईज. माझ्याकडे फ्रेंच फ्राईज होत्या, त्याचे मी असे 2-3 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया. मसाला फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी मोठे 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आता आपण हे फ्रेंच फ्राईजचे तुकडे केलेले आहेत ना, आपण ते घालून घेऊया आणि कुरकुरीत तळून घेऊया. खालीवर करून हलवून मस्तपैकी छान तळून घ्यायचे, कुरकुरीत होतात. संध्याकाळच्या वेळेत ना लहान मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतात आणि आपल्याकडं असं काहीतरी फ्रीजमध्ये असतंच, तर आपण पटकन ते काढून असं काहीतरी तयार करून द्यायचं. चवीला छान लागतं. मोठ्या माणसांनाही चहासोबत स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता. अतिशय टेस्टी रेसिपी आहे. दोन्ही बाजूनी छान शेकून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. तुकडे केलेले आहे त्यामुळे आपण पटकन काढून घ्यायचे, नाहीतर जे उरले ते करपू शकतात. आता आपण सगळे याच पद्धतीने तळून घेऊया. आता आपण याला मसालेदार बनवूया. थोडंसं मीठ घालूया, अर्धा चमचा ऑरिगॅनो घालूया, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, अगदी अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया, त्यामुळे एकदम चटकदार होईल. सगळे मसाले मी फ्रेंच फ्राईजला लावून घेते. हाताने चोळून घेतलं तरी चालेल, चमचाने घेतलं तरी चालेल. असं हाताने चोळून घ्या म्हणजे छान मिक्स होईल. तयार झाला आहे आपला संध्याकाळचा इव्हिनिंग स्नॅक्स. तयार झाला आहे आपला टाईमपास इव्हिनिंग स्नॅक्स. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.